आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई मेट्रोच्या कामापैकी 50 किलोमीटरचे टप्पे यावर्षी तर 62 किलोमीटरचे टप्पे पुढच्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर घसरून 85%वर. राज ठाकरे यांच्या प्रस्तावाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सकारात्मक प्रतिसाद. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा शपथविधी. आणि खेलो इंडियामध्ये 141 पदकांसह महाराष्ट्र अव्वल स्थानी कायम. मुंबई मेट्रोच्या कामापैकी 50 किलोमीटरचे टप्पे यावर्षी तर 62 किलोमीटरचे टप्पे पुढच्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. फडणवीस यांच्या उपस्थितीत दहिसर ते काशीगाव या मेट्रोच्या टप्प्याची तांत्रिक तपासणी आज झाली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. हा टप्पा प्रवाशांसाठी खुला झाल्यावर पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल असं फडणवीस म्हणाले. विविध ठिकाणचे मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडण्याचं कामही सुरू असून यामुळे मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात प्रवास करणं सोयीचं होईल असंही त्यांनी सांगितलं. वाढवण बंदराजवळ बुलेट ट्रेनचं स्थानक असून त्याच्याशी मेट्रो जोडण्याची आखणीही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित भारताचा महागाई दर गेल्या महिन्यात कमी होऊन 85% आल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मार्च महिन्यात हा दर 2.5% होता. खाद्यान्न, इंधन, दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती घटल्यानं महागाई दरात घट झाली आहे. खाद्यान्न निर्देशांकावर आधारित महागाई दर कमी होऊन 2.55% झाला आहे. गेल्या वर्षी तो 4.66% इतका होता. अन्न उत्पादनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाई दरात घट झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर 4%च्या आसपास राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं वर्तवला होता. मात्र भाजीपाला, फळं, डाळी यांचे दर कमी झाल्यानं एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर 3.16%वर आला आहे. जुलै 2019 नंतर हा सर्वात नीचांकी किरकोळ महागाई दर आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर जाण्याच्या प्रस्तावाला आपल्या पक्षाचा सकारात्मक प्रतिसाद असून भविष्यातही राहील असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. नाशिक इथं आज ते वार्ताहरांशी बोलत होते. राज ठाकरे यांच्याबरोबर जाण्यासाठी महाराष्ट्रद्रोह करणाऱ्यांशी संबंध ठेवू नये एवढीच अट राहील असं सांगून ते म्हणाले की राज ठाकरे यांच्यासाठी आपल्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत. राज्यातल्या महानगरपालिका प्रशासकांच्या ताब्यात असल्यानं स्थानिकांचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे लवकरात लवकर महानगरपालिका निवडणुका घेतल्या पाहिजेत असं ते म्हणाले. दक्षिण मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून आज मुंबई भाजपनं तिरंगा यात्रा काढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात सहभागी झाले होते. ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याची शक्ती जगाला समजली असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी अतिशय निर्घृणपणे नागरिकांची हत्या केली. त्यामुळे दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. यात दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त करण्यात आले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही. भारताची संरक्षण प्रणाली इतकी मजबूत आहे की ती भेदण्याची क्षमता पाकिस्तानची नाही असं फडणवीस म्हणाले. ही तिरंगा यात्रा सैन्यदलाच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आहे असं त्यांनी सांगितलं. आज ही तिरंगा यात्रा आपल्या सैनिकांना मान देण्याकरता, आपल्या शहीदांना मानवंदना देण्याकरता आणि भारताची ताकद ही जगाला दाखवण्याकरता आपण या ठिकाणी काढलेली आहे. मला विश्वास आहे भारताचा तिरंगा असाच फडकत राहील, या तिरंग्याला असाच सन्मान मिळत राहील. राज्य सरकारनं आज ब्लॅकस्टोन समूहाच्या XSIO लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्याशी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला. या करारानुसार राज्यात 10हून अधिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार आहेत. यासाठी नागपूर, मुंबई, चाकण, सिन्नर, पनवेल या ठिकाणी 794 एकरपेक्षा जास्त जमीन अधिगृहीत केली जाईल. या सर्व प्रकल्पांमध्ये 5,127 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक केली जाणार आहे. या पार्कमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे 27,000 रोजगार निर्माण होणार आहेत. हा करार जागतिक दर्जाचे पर्यावरणस्नेही औद्योगिक आणि लॉजिस्टिक हब तयार करण्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज/मुंबई
या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा शपथविधी आज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय मंत्रिमंडळाचे इतर सदस्य आणि सर्वोच्च न्यायालयातले इतर न्यायाधीश या समारंभाला उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वंदन केलं आहे. शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजीराजे यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा अशा शब्दात फडणवीस यांनी संभाजी महाराजांना अभिवादन केलं. यावेळी मंत्रालयातले अधिकारी, कर्मचारी यांनीही संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. हिमालया एवढे शौर्य असलेले महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं आहे. नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये तसंच महाराष्ट्र परिचय केंद्रात आज संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्थापन झालेल्या छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अभ्यासक्रम तयार करून नव्या पिढीसमोर त्यांचा जाज्वल्य इतिहास आणि शौर्यगाथा पोहोचवल्या जाव्यात असं आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलं. छत्रपती संभाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून विद्यापीठात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते. नांदेड शहरात सांगवी बुद्रुक इथं छत्रपती संभाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुरंदर किल्ल्यावरील माची आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या वाड्यांच्या भिंतीची पुनर्बांधणी, संवर्धन आणि जतनाच्या अनुषंगानं लष्कराशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न करू अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिली. किल्ले पुरंदर इथं छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला शेलार आणि मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर शेलार बोलत होते. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत आज महाराष्ट्राची एकूण पदकसंख्या 141 झाली आहे. सध्या 54 सुवर्ण, 43 रौप्य आणि 44 कांस्य पदकं मिळवून महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. 28 सुवर्ण आणि 22 रौप्य पदकांसह 92 पदकं मिळवून हरियाणा दुसऱ्या तर राजस्थान 52 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. कर्नाटककडेही 52 पदकं असली तरी सुवर्ण पदकांची संख्या कमी असल्यानं त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. खेलो इंडिया स्पर्धेचा आजचा 11वा दिवस असून उद्या समारोप होईल. थायलंड इथं सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू आकर्षी कश्यप आणि उन्नती हुडा आज सकाळी उपउपांत्य फेरीत पोहोचल्या. संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. आस्थापना आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या आदेशानुसार अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर डॉक्टर कुमार यांचा कार्यकाळ सुरू होईल. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. ठाणे, रायगड जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारपर्यंत गडगडाटासह विजा चमकण्याचा तसंच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह वेगवान वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई मेट्रोच्या कामापैकी 50 किलोमीटरचे टप्पे यावर्षी तर 62 किलोमीटरचे टप्पे पुढच्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर घसरून 85% राज ठाकरे यांच्या प्रस्तावाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सकारात्मक प्रतिसाद. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा शपथविधी आणि खेलो इंडियामध्ये 141 पदकांसह महाराष्ट्र अव्वल स्थानी कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.